नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज पाटील तुमचे या ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पुढील कविता, जिचे नाव आहे आभाळाची आम्ही लेकरे. आभाळाची आम्ही लेकरे ही कविता जी आहे ती वसंत बापट यांनी लिहिलेली आहे. त्यांचा जन्म दिलेला आहे 1922 आणि त्यांचा मृत्यू आहे 2002 मध्ये. प्रसिद्ध कवी, त्यांची 11वी दिशा, सकीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिले रणी, मानसी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे त्यांचे काव्यसंग्रह. चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आभाळाची आम्ही लेकरे या कवितेचा आपण थोडक्यात सारांश बघून घेणार आहोत. तर कवितेमध्ये कवींनी म्हणजेच वसंत बापट यांनी आपल्याला सर्व माणसे जी आहेत, सर्व जे लोक व्यक्ती आहेत ती निसर्गाची लेकरे आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या कष्टकऱ्यांमध्ये म्हणजे कष्ट करणारी जी ही सर्व शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्यामध्ये माणुसकीचे अभंग असे नाते आहे आणि हे अभंग नाते असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो असे या कवितेमध्ये आपल्याला कवींनी सांगितलेले आहे. प्रस्तुत कवितेतून कवीने मानवतावादी व उदात्त विचार असा संदेश आपल्याला दिलेला आहे. प्रस्तुत जी कविता आहे ती कवींच्या शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. चला तर मग आपण पाहूया कविता आभाळाची आम्ही लेकरे. आपण सर्वप्रथम संपूर्ण कवितेचा भावार्थ समजून घेणार आहोत. आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. बघा, कवितेच्या ह्या पहिल्या ज्या 4 ओळी आहेत याच्यामध्ये कवींनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. या 4 ओळींमधले पहिले शब्दार्थ आपण समजून घेऊया, त्याच्यानंतर भावार्थ पाहूया. बघा, लेकरे म्हणजे चिल्ड्रन्स, मुले. काळी माती, काळी माती म्हणजे द अर्थ फॉर्म, म्हणजे इथे जी शेतातली माती आहे तिला काळी माती असं संबोधलेलं आहे. वेगळी म्हणजे सेपरेट. तर भावार्थ आपण पाहूया या कवितेचा, या 4 ओळींचा, की कवी आपल्याला काय सांगतायत की पाऊस पाडणाऱ्या आभाळाची आम्ही कोण आहोत? बाळे आहोत, लेकरे आहोत, चिल्ड्रन्स आहोत. पिके देणारी ही जी काळी माती आहे ती आमची कोण आहे? आई आहे. आणि आभाळ आमचा पिता आणि धरती आमची माता आहे. आम्ही सर्व कोण आहोत? निसर्गाची बाळे आहोत. आमचा कोणताही धर्म नाही, आमचा कोणताही पंथ नाही. आम्ही सर्व एक आहोत. आम्ही जे कष्ट करणारे शेतकरी आहोत ते सर्व एक आहोत. एक म्हणजेच आमची आई म्हणजे आमची काळी माती आणि आमचा पिता म्हणजे आभाळ, जो आम्हाला पाऊस देतो आणि त्यातून आम्ही शेती पिकवतो. अशा प्रकारे कवींनी आपल्याला या शेतकऱ्यांचं 4 ओळींमध्ये वर्णन दिलेलं आहे. पुढे बघा, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. बघा, या 4 ओळींमधले आपण शब्दार्थ पाहूया. पहिले श्रमगंगा. श्रमगंगा म्हणजे द रिव्हर ऑफ स्वेट, हार्ड वर्क, म्हणजे जिथे कष्ट केलं जातं, कष्ट करणारी जी लोकं असतात. म्हणजे नदी ही कशाची वाहती आहे? श्रम म्हणजे घामाची, जिथे घाम गळतो तर त्याला श्रमगंगा असं म्हटलं आहे. तीर म्हणजे बँक म्हणजे काठ, नदीचा काठ, बँक ऑफ द रिव्हर म्हणजे नदीचा काठ. आता ह्या 4 ओळींचा भावार्थ बघा. श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे आणि कष्ट आम्हाला गंगेसारखे पवित्र आहेत. आम्ही सर्व कोण आहोत? कष्टकरी आहोत. म्हणजे
ह्या श्रमगंगेच्या तीरावरती जिथे आम्ही कष्ट करतो, नदीच्या काठावरती जिथे आम्हाला कष्ट करण्यासाठी काळी माती उपलब्ध असते, तर इथे आमची वस्ती आहे आणि आमचं काही वेगळं नाव नाही, काही गाव नाही, असं कवी म्हणत आहेत. पुढे बघा, इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, कर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही. बघा, या प्रस्तुत 4 ओळींमधले शब्दार्थ बघूया आपण. इमान म्हणजे लॉयलिटी, म्हणजे प्रामाणिकपणा. ठावे म्हणजे विनो, माहीत असणे. घाम गाळूनी म्हणजे कष्ट करूनी, स्वेटिंग. कर्म म्हणजे वर्क, म्हणजे काम. मार्ग म्हणजे पाथ, वे, रस्ता जो आहे तो. आता या 4 ओळींचा जो अर्थ आहे तो समजूया आपण. बघा, कवी काय म्हणतात की आम्ही म्हणजे आम्ही शेतकरी काय करतो, घाम गाळून अतोनात कष्ट करतो आणि काम करायचेही एकच निष्ठा आम्हाला माहीत आहे. कष्ट करणे हाच आमचा इमान आहे, म्हणजे हाच आमचा धर्म आहे, हेच आमचं काम आहे. या परते आम्हाला म्हणजे याच्या व्यतिरिक्त आम्हाला वेगळं काहीच काम नाही, शिवाय आमचा वेगळा मार्गसुद्धा नाही. इमानाने आम्ही काय करतो, कष्ट करतो आणि कष्ट करणे हेच आमचे एकमेव कर्म म्हणजे काम आहे. हा एकमेव आमचा मार्ग आहे. पुढे बघा, माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच अमुचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. बघा, प्रस्तुत या 4 ओळीतले शब्दार्थ. अभंग म्हणजे अनब्रेकेबल, जे कधीही तुटत नाही, अखंड असं जे चालू असतं ते. नाते म्हणजे रिलेशनशिप. भाग्य म्हणजे डेस्टिनी जे आहे, म्हणजे आपलं ध्येय. लक जे आहे म्हणजे आपला जो ध्येय आपण म्हणू शकतो, भाग्य म्हणजे. विधाता म्हणजे द क्रिएटर, गॉड म्हणजे देव. पंथ म्हणजे कल्ट आणि संत म्हणजे सेंट, म्हणजे पंथ आणि आमचा कोणताही वेगळा मार्ग नाही, धर्म नाही. तर या कवितेच्या 4 ओळींमधून बघा भावार्थ आपण पाहूया. आम्ही कोण आहोत, मानवतेचे अतूट नाते जपणारी लोक आहोत. आम्ही अतूट हे मानवतेचे नाते जपत आहोत. आम्हीच आमचे कोण आहोत, भाग्यविधाते, म्हणजे आमचा विश्वास स्वतःच्या हातांवरती आहे. आम्ही आमचं भाग्य स्वतः घडवतो. आमच्या हातांनी आम्ही जे कष्ट करतो त्यातूनच आम्ही आमचं भाग्य लिहित असतो. आम्हीच आमचा उद्धार करणार आहोत, स्वतःला पुढे आम्हीच नेणार आहोत. यापेक्षा वेगळा आमचा कोणताही संप्रदाय नाही, म्हणजे आम्ही कोणत्याही जाती धर्माचे नाहीत, कोणत्याही संप्रदायाचे नाहीत, कोणताही पंथ किंवा संत घेऊन त्यांची पूजा अर्चा करणारे आम्ही नाहीत. आमचा एकच पंथ आहे, एकच संत आहे, जो की कष्ट. आम्ही फक्त कष्ट करणार आणि त्यातून स्वतःचं भाग्य स्वतः घडवणार. पुढे तेच सांगितलेलं आहे. या परता म्हणजे या पलीकडे आमचा साधू पुरुष नाही, म्हणजे आम्हाला कोणीही शिकवण देणारं नाही, आम्हाला कोणीही ज्ञान देणारं नाही. माणुसकी हा एकच आमचा पंथ आहे आणि तोच आमचा संत आहे, म्हणजे त्या माणुसकी मधूनच आम्हाला सर्व काही शिकायला मिळतं आणि त्यातूनच जे काही आहे ते आम्ही काम करत असतो. पुढे बघा, कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. शब्दार्थ आहेत. बळकट म्हणजे स्ट्रॉंग, बाहू म्हणजे आर्म्स, जगन्नाथ रथ म्हणजे टीमवर्क, आस म्हणजे डिझायर आणि ध्यास म्हणजे इंटेन्स डिझायर. म्हणजे बघा, आपल्याला या शब्दार्थांनी हे जे 4 ओळी दिलेले आहेत त्यातले हे जे शब्द आहेत त्यातून अर्थ असा मिळतो की कोट्यावधी, कोटी कोटी बळकट बाहू म्हणजे कोट्यावधी भारतीय जे आहेत चित्रात दाखवल्याप्रमाणे, यांच्या मजबूत हातांनी आम्ही काय करणार आहोत, नवनिर्माण करणार आहोत, नवीन समाजाची निर्मिती करणार आहोत. जगन्नाथ रथ म्हणजे, जगन्नाथ म्हणजे एकत्र येऊन, म्हणजे हजारो हात, असंख्य हात एकत्र येऊन तो जो आपला हा माणुसकीचा नवनिर्मितीचा जो रथ आहे, तो गाढा जो आहे तो आम्ही पुढे ओढून नेणार आहोत. या वेगळी आमची कोणतीही दुसरी इच्छा नाही. आस म्हणजे इच्छा, आमची या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही इच्छा नाही
आणि याच्या वेगळा आमचा कोणताही ध्यास नाही. आम्ही एकजुटीने काय करणार आहोत, सामाजिक कार्य करणार आहोत आणि हेच आमचे ध्येय आहे. अशा पद्धतीने कवींनी आपल्या सोप्या शब्दामध्ये या कवितेचं वर्णन केलेलं आहे. आपण आता ही कविता पुन्हा एकदा संपूर्ण वाचून घेणार आहोत. बघा, आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही. श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. कर्म वेगळे नाही आम्हा, मार्ग वेगळा नाही. माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे, भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. अशा प्रकारे ही सुंदर अशी वसंत बापट यांनी लिहिलेली आभाळाची आम्ही लेकरे ही कविता इथे संपलेली आहे. सर्वांनी कविता व्यवस्थित वाचायची आहे, पाठ करायची आहे, शब्दार्थ संपूर्ण लिहायचे आहेत. प्रत्येक 4 ओळींचा जो भावार्थ दिलेला आहे तो लिहून काढायचा आहे आणि त्यानंतर कवितेखालचा सर्व स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.